सविस्तर माहितीसाठी विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थन दिलेलं आहे। विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला असल्याचं कळतंय। सांगलीतून विशाल पाटील यांचा अपक्ष म्हणून विजय झाला आणि त्यानंतर आता विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थन दिलेलं आहे। त्यामुळे काँग्रेसच्या महाराष्ट्रात आता 14 जागा आपण म्हणू शकतो सांगलीतून, कारण विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे। अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांचा विजय झाला होता। त्यानंतर आता विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। एकीकडे महाविकास आघाडीची विशाल पाटील यांच्या विरोधातली नाराजी असताना आता विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थन दिलेलं आहे। विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली होती आणि अपक्ष म्हणून त्यांचा विजय झाला होता आणि त्यानंतर आता विशाल पाटील यांनी काँग्रेसला आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलेलं आहे। आपण हे फोटो पाहतोय। खरगेंसह विश्वजित कदम आणि विशाल पाटील सध्या या फोटोमध्ये पाहायला मिळतात। विशाल पाटील यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे। अपक्ष म्हणून विशाल पाटील यांनी सांगलीतून निवडणूक लढवली होती आणि त्यांचा विजय झाला होता। त्यानंतर आता काँग्रेसला त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्यामुळे काँग्रेसच्या महाराष्ट्रात 14 जागा निवडून आल्यात असं म्हणायला हरकत नाही, कारण विशाल पाटील यांनी काँग्रेसला आपलं समर्थन दिलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्या विरोधात विशाल पाटील यांनी निवडणूक लढवली होती। अपक्ष म्हणून त्यांनी ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि अपक्ष म्हणून त्यांचा विजय झालेला आहे। त्यानंतर आता विशाल पाटील यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केला असल्याचं पाहायला मिळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तर सांगलीतून विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि त्यांचा विजय झाला। त्यानंतर आता विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थन दिलेलं आहे, काँग्रेसला आपला पाठिंबा दिलेला आहे। खरगेंची भेट घेत त्यांनी काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्यांच्यासोबतच विश्वजित कदम असल्याचं देखील पाहायला मिळतंय। अतिशय मोठी राजकीय घडामोड आपण पाहतोय। तर सांगलीतून अपक्ष विशाल पाटील यांचा विजय झाला। अपक्ष म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यानंतर त्यांचा विजय झाल्यानंतर आता त्यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलेला आहे। मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेत त्यांनी आपलं समर्थन काँग्रेसला दिलेलं आहे। काँग्रेसला त्यांनी पाठिंबा जाहीर केलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमित मोडक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमित, आपण पाहिलं विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले, त्यांचा विजयही झाला। काँग्रेसची एकीकडे विशाल पाटील यांच्या संदर्भात नाराजी होती, मात्र आता पुन्हा एकदा विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवलाय। बिलकुल ही खूप मोठी गोष्ट आहे की ज्या प्रकारे प्राजक्त आपण बघत होतो की एक प्रकारे विशाल पाटील हे कधी काँग्रेसपासून दूर गेले नव्हते। अपक्ष त्यांच्यावर निवडणूक लढवण्याची वेळ आली, कारण शिवसेनेनं तिथे न विचारता आपला उमेदवार घोषित केला होता। या जागेवरून शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा वाद पण झाला, परंतु विश्वजित कदम हे कायम विशाल पाटील यांच्या पाठीशी उभे होते। विश्वजित कदम यांनी कधीही विशाल पाटील यांची साथ सोडली नाही आणि एक प्रकारे विशाल पाटील हे म्हणायला अपक्ष असले तरी काँग्रेसचे उमेदवार म्हणूनच त्यांच्याकडे बघितल्या जात होतं। आज त्यांनी काँग्रेसला समर्थन दिलं, यामध्ये अजिबात आश्चर्याची गोष्ट नाहीये। परंतु यानंतर शिवसेना काय भूमिका घेते, शिवसेना याकडे कसं बघतं हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण त्यावेळेस संजय राऊत आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी फार मोठी टीका केली होती यांच्यावर, काँग्रेसवर। बरं अमित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत सचिन अहिर देखील जोडले गेलेले आहेत। सचिनजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहिलं असेल विशाल पाटील हे अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली, जिंकले सुद्धा आणि आता त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला पाठिंबा दर्शवलाय। आपली प्रतिक्रिया काय, आपली भूमिका आता यापुढे काय असेल?
नाही, मला वाटतं कालच या बाबतीतले माननीय संजय राऊत साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि त्यांनी त्यावेळी सांगताना सांगितलं की एक अपक्ष जे निवडून आलेले ते काँग्रेसचा पाठिंबा देतील. आता त्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचं नाही द्यायचं कारण ते अपक्ष असल्यामुळे तो त्यांचा विषय. परंतु ज्यावेळी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे त्यावेळी बरं. महाविकास आघाडीमध्ये काही घटक पक्षांनी सर्वच बाबतीत केलं. ह्याची काय जी चर्चा असेल तर ती त्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये होईल. तर याच्यात काय आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं असं अजिबात नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळी महाविकास आघाडीची या बाबतीतली चर्चा होईल त्यावेळी मला असं वाटतं आम्ही आमची भूमिका किंवा प्रतिक्रिया जाहीर रीतीने आपल्या सर्व